हाय फ्रेंड्स, मुक्ताल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामध्ये शिपाई पदाची परीक्षा 26 एप्रिल 2026 रोजी 2 शिफ्टमध्ये झाली. फर्स्ट शिफ्ट 3 ते 3:30 आणि दुसरी शिफ्ट 5 ते 5:30. मग त्यामध्ये 2 शिफ्टमध्ये हा पेपर झालेला आहे आणि त्याचा कट ऑफचा व्हिडिओ टाका असं खूप जणांनी मेसेज केला, फोन केले, व्हॉट्सअपला मेसेज आलेत आणि आपलं जे मी लिपिकचा कट ऑफचा व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्या खाली सुद्धा भरपूर मेसेजेस आले. त्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. आणि या कट ऑफच्या व्हिडिओमध्ये जी काही मी माहिती देत आहे ना, ती माझ्या आत्तापर्यंतच्या अनुभवाच्या आधारे देत आहे. आणि याच्यामध्ये पेपर कसे आले होते, फर्स्ट शिफ्टचा पेपर सोपा होता, सेकंड शिफ्टचा पेपर अवघड होता, मग त्याचा कट ऑफवर काय परिणाम होत वगैरे ती सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कालच्या पेपरमध्ये दोन्ही शिफ्टमध्ये ना हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज हा जो आपला कोर्स आहे त्याच्यातले प्रश्न आलेले आहेत आणि विद्यार्थ्यांना भरपूर फायदा झाला. तसे मेसेजसुद्धा विद्यार्थ्यांनी केलेले आहेत, व्हिडिओच्या खाली केले आहेत, व्हॉट्सअपला केले. तर भविष्यातल्या परीक्षेसाठी सुद्धा तुम्हाला फायदा होईल. तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विकत घ्या. आता या ठिकाणी लक्षात ठेवा, जो पहिल्या शिफ्टचा पेपर होता ना, तो प्रचंड म्हणजे खूपच सोपा होता. 30 पैकी बरेच विद्यार्थी असे आहेत, की ज्यांना 29 मार्क्स आहेत. काही विद्यार्थ्यांना 30 पैकी 30 आहेत. 27, 28, 26 मार्क्स मिळवणारे भरपूर आहेत. 25 मार्क्स आहेत. म्हणजे फर्स्ट शिफ्टचा पेपर ज्यांनी सोडवलेला आहे, त्या विद्यार्थ्यांना खूपच चांगले मार्क्स आलेले आहेत. पण सेकंड शिफ्टचा जो पेपर होता ना, तोही फार असा अवघड नव्हता. पण फर्स्ट शिफ्टच्या तुलनेमध्ये अवघड का होता? तर फर्स्ट शिफ्टमध्ये फक्त आणि फक्त जी-केचे 30 प्रश्न दिले होते. मराठीचा प्रश्न नव्हता. मराठी म्हणजे फक्त लेखकावर एक प्रश्न होता, आणि एक पुस्तक विचारलं होतं. आणि दुसरं काय तर मराठी म्हणजे गणित, बुद्धिमत्तेचा एकही प्रश्न फर्स्ट शिफ्टच्या पेपरमध्ये नव्हता. परंतु सेकंड शिफ्टमध्ये मात्र काय झालं होतं, की जी-केचे प्रश्न होते, मराठीचे प्रश्न होते, गणिताचे प्रश्न होते, बुद्धिमत्तेचे प्रश्न होते. म्हणजे गणिताचे प्रश्न असे काही 1-2 नव्हते, 5-6 प्रश्न होते. बुद्धिमत्तेचे प्रश्न होते, त्याच्यामध्ये रांगेतील क्रम होतं, दिशाज्ञान चाचणीवर प्रश्न होता. तर असं वेगवेगळ्या गणित, बुद्धिमत्ता, मराठी याचे प्रश्न विचारल्यामुळं झालं काय, की सेकंड शिफ्टचा पेपर सोडवायला विद्यार्थ्यांना वेळ कमी पडलेला असणार आहे. डेफिनेटली वेळ कमी पडलेला असणार आहे. तेही प्रश्न सोपेच होते, परंतु शेवटी गणित, बुद्धिमत्ता म्हटलं, की विचार करायला वेळ जातो. आणि फर्स्ट शिफ्टला फक्त जी-के होतं, त्या विद्यार्थ्यांना विचार करायचीच गरज नव्हती. त्यामुळं दोन्ही पेपरची जी काठिण्य पातळी समान ठेवणं अपेक्षित होतं, ती त्यांनी ठेवलेली नाही. आणि त्याचा परिणाम असा झाला, की फर्स्ट शिफ्टचा ज्या विद्यार्थ्यांनी पेपर दिलेला आहे, त्यांना खूप चांगले मार्क्स येत आहेत आणि सेकंड शिफ्टचा पेपर ज्या विद्यार्थ्यांनी दिलेला आहे, त्यांना मार्क्स कमी येत आहेत. मग ही झाली वस्तुस्थिती. आता याच्यावर आपण काहीच करू शकत नाही. खरं म्हणजे त्यांनी फर्स्ट शिफ्टला जर फक्त जी-केच विचारलं होतं, तर सेकंड शिफ्टला सुद्धा फक्त जी-केच विचारणं अपेक्षित होतं. गणित, बुद्धिमत्ता, मराठीचे प्रश्न त्यांनी विचारायला नाही पाहिजे होते. किंवा मग सेकंड शिफ्टला जर गणित, बुद्धिमत्ता, मराठी होतं, तर त्यांनी फर्स्ट शिफ्टला सुद्धा गणित, बुद्धिमत्ता, मराठीचे प्रश्न विचारायला पाहिजे होते. म्हणजे मग समान काठिण्य पातळी झाली असती. त्यामुळं कुठेतरी दोन्ही शिफ्टमध्ये काठिण्य पातळीमध्ये तफावत आहे आणि मग सेकंड शिफ्टच्या मुलांना मार्क्स कमी आलेत, फर्स्ट शिफ्टच्या मुलांना जास्त आलेत. ही वस्तुस्थिती आहे. पण आता त्याच्यामध्ये आपण काही बदल करू शकत नाही. शेवटी पेपर कसा काढायचा ते त्यांच्या हातामध्ये असतं. मग आता राहिला प्रश्न कट ऑफचं काय होणार? तर या ठिकाणी तुम्हाला सांगतो, ज्या विद्यार्थ्यांना एक 22 प्रश्न बरोबर येत आहेत 30 पैकी, मग तो कोणत्याही शिफ्टचा असो, इथं काही शिफ्टचा विचार केला जात नाही. ज्या विद्यार्थ्यांना 22 व त्यापेक्षा जास्त मार्क्स येतात, त्या विद्यार्थ्यांनी होप्स ठेवा, की आपण पुढची जी प्रोसेस आहे स्वच्छता व सापडलेता चाचणी यासाठी पात्र होतील. तर जे विद्यार्थी 22 व त्यापेक्षा जास्त मार्क्स आहेत त्यांनी होप्स ठेवा. आणि जे 20च्या आत आहेत त्यांनी विचार पण करू नका स्वच्छता व सापडलेता चाचणीला आपल्याला बोलावतील म्हणून. कारण फर्स्ट शिफ्टच्या विद्यार्थ्यांना खरंच खूप भरपूर चांगले मार्क्स आलेले आहेत. पण तरीही 22 पर्यंत कट ऑफ खाली येईल असा माझा स्वतःचा अंदाज आहे. कारण फर्स्ट शिफ्टमध्ये 30 पैकी 30 प्रश्न विद्यार्थ्यांनी सोडवलेलेच आहेत. सगळं जी-के होतं. सेकंड शिफ्टच्या विद्यार्थ्यांना डेफिनेटली मार्क्स कमी आहेत. तरी पण ते दोन्हीचा विचार केला तर 22 पर्यंत कट ऑफ खाली येईल. कदाचित 23-24 पण जाऊ शकतो, कारण फर्स्ट शिफ्टचा पेपर खूप सोपा होता. पण एक 22 पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी
होप्स ठेवा. पुढची जी स्वच्छता व चापडलेता चाचणी आहे त्यासाठी तुम्ही पात्र व्हाल आणि मग ते स्वच्छता व चापडलेता चाचणी कशी होते वगैरे त्या सगळ्यांचा मी सेपरेट व्हिडिओ बनवतो. तर शिपाईचा कट ऑफ दोन्ही शिफ्टचा हा म्हणजे शिफ्टनुसार तो कट ऑफ लावतच नाही, एकत्रच लावतात. तर 22 पर्यंत 22 व त्यापेक्षा जास्त गुण ज्या विद्यार्थ्यांना आहेत त्या विद्यार्थ्यांनी होप्स ठेवा की पुढे आपल्याला स्वच्छता व चापडलेता चाचणीला बोलावलं जाईल. तर हीच माहिती मला या व्हिडिओमध्ये द्यायची होती मित्रांनो. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक यू व्हेरी मच.